श्री स्वामी समर्थ. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर चाहूल बच्चे कंपनींनाच नाही तर मोठ्या लोकांना देखील असते, ती म्हणजे होळी या सणाची. होळी हा भारतामधील एक प्रमुख सण आहे. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणून प्रतीक मानला जातो. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळिका सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जातं. यंदा 3 मार्च रोजी होलिका दहन साजरं केलं जाणार आहे. यानिमित्त होलिका दहनाची पूजा, विधी याची महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र हे होलिका दहन आणि होळी धुलिवंदन हा सण आपल्याला 2 का 3 मार्चला करायचा आहे किंवा होलिका दहन हे आपल्याला 2 तारखेला करायचं आहे की 3 तारखेला, असा बराच प्रश्न यंदाच्या वर्षी पडलेला आहे. कारण की चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्रग्रहणामुळे भद्राकालमध्ये तर आपण होलिका दहन करू शकत नाही. मग ते कधी करणं गरजेचं आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची माहिती तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. होलिका दहनामुळं जीवनामधील वाईट शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करण्यात येणारं गहू, हरभरे आणि औषधी पदार्थ हे हवेमध्ये शुद्धता निर्माण करतात. होळी हा रंगाचा आणि लोकांना एकत्र आणण्याचा सण आहे. त्यामुळं कौटुंबिक आणि सामाजिक नातं हे दृढ होतं. होळीची पूजा केल्यानं पापांचं क्षालन होतं आणि ईश्वराची कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं. होळीच्या दिवशी गव्हाच्या लोंब्या होळीमध्ये अर्पण केल्या जातात. यामुळं चांगलं पीक आणि समृद्धी मिळते अशी देखील मान्यता आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यामधील पौर्णिमा ही 2 मार्च 2026ला संध्याकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि 3 मार्च 2026ला संध्याकाळी 5:07 संपेल. अशा प्रकारे 2 मार्च रोजी होलिका दहन केलं जाईल. पंचांगानुसार 3 मार्चला पहाटे 1:25 ते 4:30 भद्रकाल चालणार आहे. भद्रकाल दरम्यान आपल्याला पूजा करण्यामध्ये शास्त्रानुसार मनाई असते. त्यामुळं 2 मार्चला आपल्याला होलिका दहन करणं हे योग्य ठरेल. होळीच्या दिवशी घराघरामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळतं. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण होळीच्या तयारीला दिवसभर लागतात. घरामध्ये पुरणपोळीचा घमघमाट असतो. कारण होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. होळी पौर्णिमेचा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शास्त्र सांगतं की या दिवशी होळी पेटवून तिची विधिवत पूजा जर केली तर घरामधील नकारात्मकता दूर होते. कुटुंबामधील सदस्य सुखी राहतात. होलिका माता तुमच्या जीवनामधील सर्व कष्टांचं निवारण या दिवशी करत असते. त्यामुळे होळीच्या रात्री तिची शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा करणं हे महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळं आपण जाणून घेऊया की होळी मातेची ही पूजा कशा पद्धतीनं करावी लागणार आहे आणि त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते. होलिका पूजनासाठी आपल्याला शेणाच्या गौऱ्या, लाकडे, धूप, दीप, अगरबत्ती, हार, फुले, हळदी कुंकू, तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी, गुलाल, नारळ, अक्षता, औक्षणाचं ताट, पुरणपोळीच्या नैवेद्याचं ताट, कापूर, सजावटीसाठी फुगे किंवा इतर साहित्य आणि रांगोळी या सगळ्या गोष्टींची गरज असणार आहे. त्यामुळे होळीच्या अगोदरच्याच म्हणजे आदल्या दिवशीच तुम्ही या सगळ्या गोष्टींची तयारी अवश्य करून ठेवा. होलिका दहन विधी हा रात्रीच्या वेळी अग्नी पेटवून केला जातो, जो नकारात्मकतेचे शुद्धीकरण आणि सकारात्मकता आणि समृद्धी आणण्याचं प्रतीक आहे. आपण सर्वजण या अग्नीभोवती वाईट प्रभावांपासून आशीर्वाद आणि संरक्षण मिळवण्यासाठी जमतो. लाकूड, वाळलेली पानं आणि शेणाच्या गोळ्यांचा ढीग आपल्याला मोकळ्या जागेमध्ये ठेवायचा आहे, जो होलिकाचं प्रतीक म्हणतात. अग्नी पेटवण्यापूर्वी फक्त 3 किंवा 7 वेळा लाकडाच्या ढिगाऱ्याला पांढऱ्या पवित्र धाग्याने गुंडाळायचं, जे संरक्षण आणि पावित्र्य दर्शवतं. त्यानंतर पवित्र पाणी म्हणजेच गंगाजल, कुंकू, फुले आणि हळदीने अग्नीची पूजा केली जाते, ज्यामुळं देवी आपल्याला आशीर्वाद देते. आणि यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारे पवित्र स्तोत्र किंवा मंत्र आपल्याला जपायचे असतात, जे अग्नी प्रज्वलित करताना आपल्याला म्हणायचे देखील असतात. यासोबतच हिरवं धान्य, गव्हाचे बलियान म्हणजेच गव्हाचं कणीस आणि नारळ आपल्याला अग्नीमध्ये भाजायचा असतो. आणि यानंतर तोच नारळ आपल्याला कुटुंब आणि मित्रांमध्ये प्रसाद म्हणून देखील वाटला तरी देखील चालतो. आपण आनंद, समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणासाठी प्रार्थना करताना अग्निभोवती फिरायचं देखील असतं. यालाच आपण प्रदक्षिणा असं देखील म्हणतो. हा विधी योग्य आणि आदरानं पार पाडावा यासाठी काही पद्धती देखील पाळल्या जातात. होलिका दहन हा मुहूर्ताच्या वेळी किंवा त्याचे आध्यात्मिक फायदे जास्तीत जास्त व्हावेत यासाठी हा विधी आपल्याला करायचा असतो. होलिका दहन ही नेहमी खुल्या जागेमध्ये शेकोटी पेटवली जाईल आणि त्यामुळे धोका कमी निर्माण होईल अशा ठिकाणीच करा.
शुद्ध हेतूनं प्रार्थना करा आणि समृद्धी, आनंद आणि संरक्षणासाठी आशीर्वाद मागा. कुटुंब आणि मित्रांसोबत सद्भावना आणि आशीर्वादाचं प्रतीक म्हणून भाजलेला प्रसाद वाटून घ्या. शेकोटीभोवती परिक्रमा करताना विष्णू मंत्र आणि प्रार्थना म्हणा. आपण जी काही होलिका दहन केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला प्लास्टिक किंवा हानिकारक पदार्थांचा वापर टाळायचा आहे, कारण ते अनादरकारक आहे आणि पर्यावरणाला धोकादायक देखील आहे. विधी दरम्यान आपल्याला भांडण करायचे नाही किंवा नकारात्मक वर्तन देखील करायचं नाही, कारण एकता आणि सकारात्मकतेचा हा काळ असणार आहे. पूजेदरम्यान आपल्याला काळा किंवा अशुभ रंग घालणं देखील टाळायचं आहे. पवित्र भेटवस्तूंचा अनादर करू नका आणि पूजा शुद्धता आणि भक्तीनं केली जाईल याची खात्री नक्की करा. सूर्यास्तापूर्वी होलिका दहन कधीही करू नका. होलिका दहन हे नेहमी भद्रेनंतरच करावं. होळीच्या दिवशी केलेल्या चेटुकाचा यामुळे परिणाम होतो. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करता येत नाही. होलिकेच्या अग्नीमध्ये भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो अशी मान्यता आहे. त्यामुळं होळीमध्ये पेटवलेला नारळ तुम्ही नक्कीच प्रसाद म्हणून घ्या. होळीमधून निर्माण झालेली राख ही दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणा, ज्यामुळे घरामधील नकारात्मक शक्तींचा नायनाट होत असतो. होळीच्या सणाची आपली संपूर्ण माहिती घेऊन झाली, मात्र होळीची कथा सांगायची राहूनच गेली. तर आपण आता ती कथा ऐकूया. हिरण्यकश्यप हा एक राक्षसी पुत्र होता. त्यानं तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलं होतं. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूनं वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळं भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यामध्ये कुणीही नाव घ्यायचं नाही असं सगळ्यांना बजावलं. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घराण्यामध्ये जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करायचा. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळं त्यानं प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जळवू शकत नाही. मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यानं मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या लाकडाची पेटी तयार केली आणि त्यामध्ये होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्तीमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जळू लागले आणि तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणामध्ये दंग होता. शेवटी जे व्हायचं तेच झालं. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीनं प्रसन्न होऊन विष्णूनं खांबामधून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणं हा होलिका दहनामागील मुख्य उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे. आपली दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. होळीच्या सणाबद्दलची माहिती देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहेच, मात्र तरी देखील काही राहिलं असेल किंवा तुम्हाला आणखीन कोणते प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला जरी विसरला असाल तरी शेअर करूनच जा. येणारी होळी ही तुमच्या आयुष्यामधील अंधकार दूर करून प्रकाश पसरवावा यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला ही होळी अतिशय सुखसमाधान आणि आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.